हाय सगळ्यांना. तर तुम्ही चांगले असाल मी आशा करते. तर मला तुम्हाला सांगायचं, मी गावाला गेली होती. गावाकडून पण तुम्हाला व्हिडिओ पाठवले आहेत का नाही का, टाकलेले आहेत मी. शॉर्ट व्हिडिओ आहेत. तर शॉर्ट व्हिडिओमध्ये पण आहेत आणि दुसरे पण आहेत. उरसाला मी गेली होती गावाला. तर उरसाचे पण व्हिडिओ टाकलेले आहेत. परत दुसरे पण शेतातले वगैरे व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्ही पाहिलेच असते. तर मी घरी आलेले आहे आता. तर ते घरी आल्याच्या नंतर बी एवढा कुटाणा झाला, एवढा कुटाणा काय सांगू तुम्हाला. आता भरपूर कुटाणा झाला. आणि गावाला पण झाली, एन्जॉय वगैरे केली बरं का. कारण की गावातलं वातावरण चांगलंच असतं, छानच असतं, एवढं सुंदर असतं की खूप. पण मला व्हिडिओ तिथं भरपूर काढायचे होते मला, पण तिथली लोक अशी घाबरायची नाही का, माझा मोबाईल दडवून ठेवायचं जवळ एका साईडला, आमची व्हिडिओ काढू नको किंवा काय. आणि असं माझ्यावर हसायची आणि बोलायची नाही का. तर ती काहीतरी वाटत होतं मला नाही का, की नको आता आपण इथं व्हिडिओ नको काढायला, की आपल्याला इकडून काय रिस्पॉन्स भेटत नाही एवढा. तर मी तिथं व्हिडिओ काय काढली नाही, 1-2च व्हिडिओ काढलेले आहेत माझे. ते पण मी शेतात गेली होते तेव्हा, माणसामध्ये नव्हती काढली. कारण की ती व्हिडिओ म्हणले की हसायचे हे ते, मग माझं पण मन जरा थोडं नाराजच व्हायचं. त्याच्यामुळं मग मी पण नाही काढलेलं. तर मी घरी आले. घरी पण स्नेहाच्या कॉलेजचा प्रॉब्लेम झाला, इश्यू झाला. कॉलेजमध्ये असं झालं की की तिचं पेपर होते 8 तारखेपासून, ती 5 तारखेला जाऊन आले. तर सरांनी सांगितले की नाही, हॉल तिकीट नाही आलं आणि काहीच नाही आलेलं. असं असं सांगितलं. काय मध्ये मध्ये होतं ते व्हिडिओच्या काय माहिती. तर मग असं सांगितलं मग त्या सरांनी पण. तर मग आम्ही 11 तारखेला गावाला गेलो, 10 तारखेला गावाला गेलो, 10 का 11 तारखेला. मग गेल्याच्या नंतर मग तिच्या इकडे पेपर चालू झाले. आम्हाला माहीतच नाही. स्नेहा 5 तारखेला जाऊन आली ती. पेपर माझे कधी आहेत काय, मला ऑनलाईन टाईम टेबल नाही आलेला. तर सरांनी सांगितलं की टाईम टेबल आलं की मी तुला सांगतो किंवा तू फोन कर. मग तिने फोन वगैरे केला, पण काय फोन त्यांनी काय रिसीव केला नाही आहे. मग आम्ही गावावरून आल्याच्या नंतर मग ती गेली कॉलेजमध्ये. आणि मग विचारलं की मग सर माझे पेपर कधी आहेत काय. तर पेपर चालू झालेले होते. 4था पेपर चालू होता, 5वा पेपर. मग तिथे खूप रडायला लागली, खूप रडायला लागली. आणि त्यांनी तिचा फॉर्म पण भरून वर नव्हता पाठवला, काय नाही. ती तशीच मग नंतरच्याला मी गेली. तिथं मी सरांना बोलली, सगळ्या सरांना. तर सर म्हणले आमची बदली झालेली आहे, तसं मुंबईचं त्यांचं हे आहे काय डिपार्टमेंट वगैरे आणि कॉलेज इथं आहे, असं सगळ्या गोष्टी बोलायला. आम्ही म्हटलं फॉर्म मी इथं भरला आहे, मुंबईला नाही भरलेला. मला काय त्याशी घेणं देणं नाही आहे. माझ्या पोरीचं गेल्या वर्षी पण असंच झालं. जे काय मुंबईला तिला पाठवायचं होतं तिने पाठवलं होतं, पण ती काय म्हणली पोचलंच नाही आहे. काय कसं नाही पाठवायचं होतं, असाइनमेंट पाठवायची होती. तर तिने पाठवली. तिचं ती पोच पावती वगैरे सगळं आहे. ती पेपरला बसली. तिचं परत काय ती कॉलेजची फी भरलेली सगळं माझ्याकडे आहे. त्यावेळेस पण तिची ॲबसेंटी लावली कॉलेजच्या. पेपर देऊन पण पेपरच्या ह्याला ॲबसेंटी लावली. तर मी म्हटलं चला जाऊ द्या, मुलीकडून माझ्या काहीतरी चुकलं असेल. पण ह्या वेळेस पण त्यांनी तसंच केलं. तसं म्हणजे तिचा फॉर्मच भरून वर पाठवला. मी सरांना विचारलं सर का असं केलं. तर ती सर असे म्हणायला लागले की माझी बदली झाली त्यामुळे वर फॉर्म नाही पाठवले. तुम्ही एकाच मुलीचा का नाही पाठवले, तुम्ही सगळ्या मुलीचे पाठवले, माझ्याच मुलीचा का नाही पाठवला. तर काय एंडिंगला माझी बदली झाली. बरं एंडिंगला झाली, पण तुम्ही फॉर्म तर तुम्ही मध्येच भरले ना, मग असं का केलं. मग ह्या सगळ्या गोष्टी तिथं झाल्या. मला एवढं टेन्शन. तिथं मी तिथंच म्हणजे तिची परीक्षा पण तिथं रडायला लागली. मी गेले तिथं. मग पोलीस कंप्लेंट नाही केली, पोलीस स्टेशनला गेली. मग मॅडमनी बोलवलं त्यांना, फोन केला, मुंबईला केला, इथं केला. मग म्हणले ही चुकी सगळी तुमची आहे. तिने फी भरली होती, मुंबईला ते काय असाइनमेंट पाठवली होती, ह्या सगळ्या गोष्टी तिने केलेल्या आहेत. आणि तुम्हाला फोन करत होती, मेल करत होती, विचारायला आलती, इन्क्वायरी करायसाठी सुद्धा घालती. मग तिची काय चुकी आहे. मग ती म्हणली की आमची चुकी असतंच. मग ह्या मुलीची काय गलती आहे. म्हणजे अशी ह्या मुलीची काय गलती आहे म्हटल्याच्या नंतर मग ती मुंबईचे सर म्हणले की पोलीस म्हणले की मग आता ह्या मुलीचं काय करायचं. मग हिचं वर्ष वाया जाणार. गेल्या वर्षी पण वाया गेले, ह्या वर्षी पण वाया गेलेलं आहे. मग ह्या वेळेस काय करायचं. तर ते म्हणले की पेपर झाल्याच्या नंतर मी बघतो काय करायचं. ती राहिलेली पेपर आहे ती तिला कवर करून घेऊ. त्यांची ती 4 पेपर नाही झालेले. ती पेपर झाल्याच्या नंतर बघू आम्ही काय करतो. आम्ही मीटिंग घेतो आहे. तर स्नेहाला काल सरांचा फोन आला होता, मोठ्या सरांचा, की तू पेपरला बसली का. तर ती म्हणली की हो मी पेपरला बसलेली आहे सर. तर माझ्या पेपरचं काय झालं ते 4 पेपरचं. तर ती म्हणली की आम्ही मीटिंग घेतो आहे, त्याची चर्चा चाललेली आहे. एवढं पेपर तर होऊ दे, मग तुला आम्ही कळवतो. तर आम्ही वाट बघतो. देवाच्या कृपेने असं व्हावं की स्नेहाचे पेपर घ्यावे तिचे परत, कारण की तिची चुकीच नव्हती ना काय.
तर मला असं म्हणायचं आहे की देवाच्या कृपेने तिचं पेपर घ्यावे की एका वर्षात तर ती 3-3 वर्ष बसणार कसं. आणि स्नेहा हुशार आहे, असं आहे की ती नापास की काय असं काय होत नाही, पहिल्यापासून कधीच नापास झाली नाही, मला आठवतच नाही आहे. आणि बी.कॉमचे आणि बी.कॉमची आता मुलगी कमीत कमी मला असं वाटतं 17वी-18वीला गेली असती, पण त्या सरांच्या चुकीमुळं ही आत्तापर्यंत स्नेहा बी.कॉमच सोडवती आहे, नापास नाही झाली ना, काय नाही, पण त्यांच्या चुकीमुळे. तर मग ती पेपर झाल्याच्या नंतर त्यांनी तर पुरीला पेपर परत नंतरच्याला तिचा पेपर घेतला, तर मी कंप्लीट नाही करणार, नाहीतर मग मी कॉलेजवर कंप्लीट करणार आहे. तर मॅडम पण तेच म्हणल्या, बरोबर आहे, तुमच्याकडून काही चुकत नाही खंडागळे, तुम्ही ह्यांच्यावर ना कंप्लीट करू शकता, तर तुम्ही आत्ता राहू द्या, तर मी अर्ज वगैरे लिहून देणार आहे. आणि मी माझ्या पुरीचं वर्ष वाया गेलेलं मी त्यांच्याकडून भरून घेणार, म्हणजे घेणारच. कारण की त्यांना कसं वाटतं की, आणि मी विचारायला गेली ना तिथं की सर असं काय नाही, कोण सोनिया खंडागळे, आम्हाला माहीत नाही, तिचं ॲडमिशन नाही, तो अशीच खाऊन जायला लागली ना, अशी पाठवायला लागली. स्नेहाला पण तसेच कळायला लागले. पण स्नेहाची चुकी काय आहे, मला मी म्हटलं की आमची चुकी काय आहे मला सांगा, फी नाही भरली का, तुमच्याकडे इन्क्वायरीसाठी नाही आली, की मेल नाही पाठवला का, काय काय केलं काय म्हटलं माझ्या मुलीने, मला सांगा तरी म्हटलं. तर त्यांच्याकडे त्या प्रश्नाची उत्तरं नव्हती, ती वेगळंच काय पण बोलायची, म्हणायची की आमची बदली झालेली आहे असं तसं. अनवरच्या सरांना फोन केला तर सर पण ते तसेच बोलायचे. मग मी तेही केलेलं आहे. आणि आता बघू 24 तारखेला पेपर संपणार आहेत, मग 24 तारखेच्या नंतर मी त्यांना विचारणार, नाहीतर मी त्यांच्यावर कंप्लेंट करणार आहे कॉलेजवाल्यावरती. कारण की अशा टायमिंगला गरिबाच्या पाठीमागं कोणीच नसतं हे मला चांगलं माहीत झालेलं आहे. आणि त्यांना चांगला व्यवस्थित मुलींचं कुठल्या वाटोळं नाही होण्यासाठी चांगला धडा शिकवणं गरजेचं असतं. कारण की सरकारी कॉलेज आहे, प्रायव्हेट कॉलेज नाही आहे. सरकारी कॉलेजमध्ये तर भरपूर हे चांगलं काय असं हे असतं आहे, काय म्हणतात ना त्याला, सुविधा असतात सरकारी कॉलेजमध्ये. तर सरकारी कॉलेजवाल्यांनी फक्त ते पेमेंट घेतात आणि बसतात, इकडं मुलींचं काय पण होऊ द्या, काय घेणं देणं नसतं आहे. पण मी तसं नाही करणार, जेवढं माझ्याच्यानं होतं आहे ना मी तेवढं करणार आहे. कारण की माझ्या मुलीला 2 वर्ष झालं मी पैसे, तिने एक्झाम दिले नाही दिले तरी ती काय म्हणते ॲबसेंट. पण तुम्ही कॅमेऱ्यामध्ये बघा, सगळं काय करा, ती येते का नाही का काय, सगळं काय करा ना, आमची चुकीमध्ये ही चुकी काहीच नाही आहे. तर मी त्यांना ना ह्यावेळेस सोडणार नाही आहे. मी गरीब आहे, सगळं काय आहे, पण मी कानून कायद्याने सगळं काय करणार त्यांच्याबरोबर. आणि फ्रेंड्स, माझ्याकडून काय चुकलं आहे ती मला तुम्ही सांगा मेसेजमध्ये. कारण की ही लोक अशी माझ्या मुलीवर अन्याय नाही करू शकत. आमच्यासारखी गरीब लोक तर एका वर्गात तर 3-3 वर्ष बसले, तर कसं होणार आमचं? हां, ह्यांना कळायला पाहिजे ना थोडं तरी. मी त्यांच्या पोलिसासमोर पण म्हटलं, तुमची मुलगी ह्या ठिकाणी असतं तर तुम्ही काय केलं असतं सर, तुम्ही मला सांगा. पोलिसाच्या तोंडात तुम्ही इतकं गोड बोलता, आणि आम्ही दोघी सकाळी 11 वाजल्यापासून जे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चक्रा घालत होतो, तरी पण आम्हाला खेळून पाठवत होते. हां, का तर आम्ही दोघी लेडीज फिरत होतो इकडं तिकडं, काय डेक्कन पोलीस स्टेशनला, परत नंतर SNDT कॉलेजला, तिथून इथून तिकडं. SNDT कॉलेज इतकं लांब आहे, ती सर त्या ह्या साईडला बस, तो कुठं त्या साईडला बस, आणि एवढ्या ह्याच्यातनं आम्ही फिरतो दिवसभर. दिवशी जेवण नव्हतं, पाणी नाही, काही सुद्धा नाही आहे. ह्यांना क्यू दया नाही आली ना, आम्हाला खेळून बोलायची. शेवटी मला मजबुरीने मला पोलीस स्टेशनला जायला लागलं. त्यांनी भाग पाडलं, त्यांनी मला व्यवस्थित सांगितलं असतं. मी मुंबईला फोन केला, मुंबईचे पण सर तेच बोलले, आम्ही काहीच करू शकत नाही आता, आम्ही काहीच नाही. अरे पण माझ्या मुलीची चुकी काय आहे? चुकी असेल तर ठीक आहे ना, तुमची चुकी आहे ना, तिला मेल नाही पाठवला किंवा तिचा हॉल तिकीट नाही आलं, काहीच नाही. हां, मग माझ्या मुलीची चुकी आहे का? तुमची चुकी आहे ना. मग ह्या सगळ्या गोष्टी त्या सरकार लोकांच्या आहेत त्या. आणि नसतंच म्हणतात की लेडीज नाही का, मुलींचं कॉलेज सुविधा आहे, सरकारी कॉलेज आहे, काय सुविधा आहे इथं? काहीसुद्धा नाही आहे. अशा कॉलेजला काय करायचं? अशा कॉलेजसाठी ना कंप्लीट करणंच खूप गरजेचं आहे. त्यांना काय सरकारी पेमेंट येतो या, सरकारी पेमेंट बसून मस्त घेतात. हां, त्यांना काहीतरी वाटलं पाहिजे. एका मुलीचं 3 वर्ष झालं वाटलं होतं या. हां, आज ती कुठे गेली असते, अशी पण नाही की ती दुसऱ्यांच्या मुलींच्या नात्याने इकडं फिर तिकडं फिर असं, तर तशी पण नाही आहे. हां, बरं माझी मुलगी आहे म्हणून मी अशी तिचा सपोर्ट करते असं पण नाही आहे काही. हां, मुलगी माझी फिरतच नाही इकडं तिकडं. ह्यांना कळलं पाहिजे ना. आणि बाहेरून ती पेपर देते असं म्हणजे नाही की रेग्युलर जाते ही, काय भेटून येते, मी तिच्याबरोबर जाते या, असं नाही मुलगी एकटी जाते तर मी पण एकटी तिच्याबरोबर असते नेहमी. आणि सरांना फोन केलेले, मेल पाठवलेले, भेटून आलेले, सगळं काय माझ्याकडे हे आहे. सरांना फोन केले त्याचं रेकॉर्डिंगसुद्धा आहे माझ्याकडं. प्रत्येक वेळेस कुठल्या सरांना फोन केला, काय केलं, आम्ही गेलेलो आलेलो, सगळं आमच्याकडं इन्क्वायरी आहे त्या लोकांची. मग त्यांनी असं नाही केलं पाहिजे ना. आणि सबूतशिवाय काय होऊ शकत नाही, तर आमच्याकडं सबूत आहे.
आणि त्या लोकांना ना मी 14 तारखेच्या काय 24 तारखेच्या नंतर त्यांना काय आहे ते त्यांना मी शिकवणार. इथून पुढं कुठल्या मुलीवर असं नाही झालं पाहिजे. हां, आणि सरकारी कॉलेजमध्ये फक्त गरिबाचीच मुलं येतात आणि कुठल्याच मुलीवर असं नाही झाला पाहिजे अन्याय. तर चला बाय फ्रेंड. तर मी इथंच व्हिडिओ थांबवते, खूप मोठा होतोय. चला बाय.